नमस्कार, मी संजय वरकाड. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली. दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. ही मुक्तता करताना सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयवर ताशेरे ओढले. सीबीआयचे अधिकारी निरक्षर आहेत का, अशा शब्दात कोर्टाने त्यांना सुनावलं. आधीच भारतीय जनता पक्षाचे प्रचार शाखा म्हणून ज्याची ओळख तयार झाली ती ईडी आणि सीबीआय या दोन्हींच्या बाबतीमध्ये जनमानसामध्ये अत्यंत वाईट मत झालेलं आहे. अरविंद केजरीवालांच्या निकालाच्या निमित्तानं त्यावर आणखीन एक मोहर लागलेली आहे. अर्थात भारतीय जनता पक्षाचे समर्थक कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये असं म्हणतायत की सर्वोच्च न्यायालय सुद्धा सरकारच्या दबावाखाली काम करतं. हा आरोप आता कुणी करू शकणार नाही. त्यामुळं त्यांच्या दृष्टीने ती जमेची बाजू असली तरी सीबीआयचं मात्र इथं लक्तरे विषयावर टांगले गेली हे सुद्धा तितकंच खरं आहे. मुख्यमंत्री पदावर असताना दिल्ली सरकारने जे मद्य धोरण स्वीकारलं होतं त्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती आणि देशामध्ये पहिल्यांदा एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक करण्यात आलेली होती. त्याआधी काही मुख्यमंत्र्यांवरती गैरव्यवहाराचे आणि इतर आरोप झाल्यानंतर त्या पदावरून राजीनामा दिल्यानंतर त्यांना अटक झालेली होती. त्यामध्ये बिहारच्या मुख्यमंत्रीपदी असलेले लालू प्रसाद यादव, तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या जयललिता यांचा प्रामुख्याने समावेश होता. याशिवाय झारखंडचे मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना सुद्धा अशाच एका प्रकरणामध्ये त्यांना पदावरून राजीनामा दिल्यानंतर अटक झाली होती. मात्र मुख्यमंत्री पदावर असताना अटक झालेले अरविंद केजरीवाल हे देशातले पहिले गृहस्थ ठरले. अर्थात अरविंद केजरीवाल यांनी कुठल्याही पद्धतीची माघार घेतली नाही. देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचा डंका वाजत असताना अरविंद केजरीवालांनी दिल्लीमध्ये सलग 3 निवडणुका जिंकल्या होत्या. एका निवडणुकीमध्ये त्यांनी पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले होते. मात्र 34 जागा जिंकून, सर्वाधिक जागा जिंकून त्यांनी त्या निवडणुकीवर पण वर्चस्व गाजवलं होतं. पण पुढच्या दोन्ही निवडणुका एक हाती जिंकून नरेंद्र मोदींचा करिश्मा दिल्लीत मी चालू देणार नाही असं अरविंद केजरीवालांनी ठणकावून सांगितलं होतं. त्यामुळं अरविंद केजरीवालांच्या बलस्थानावर आघात करण्यासाठी हे सगळं कुभांड रचलं होतं का, असा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण झालेला आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असतानाच मद्य घोटाळा प्रकरणामध्ये दिल्लीचे नायब राज्यपालांनी तक्रार केली आणि या तक्रारीवरून सीबीआयने हे सगळ्या प्रकरणाची चौकशी केली आणि एका आरोपीच्या जबाबानंतर यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाच या सगळ्या गोष्टींचं संगनमत करण्यामध्ये आणि पुढाकार घेण्यामध्ये किंवा हा सगळा नियोजन करण्यामध्ये मुख्य आरोपी करण्यात आलं होतं. खरं म्हणजे मुख्यमंत्री पदावर असताना त्यांना सीबीआयने 10 वेळेस समन्स बजावलं होतं. मात्र तरीही अरविंद केजरीवालांनी या समन्सला उत्तर दिले नाही असं सीबीआयचं म्हणणं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करून अखेर ज्या काही मुख्यमंत्र्यांना अटक करण्याच्या प्रक्रिया असतात त्या पूर्ण करून अरविंद केजरीवाल यांना कोर्टामध्ये उभं करण्यात आलं होतं. अर्थात केजरीवालांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली आणि ते निर्दोषही सुटले. पण या सगळ्या प्रकरणातून ईडी आणि सीबीआयचा ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष वापर करतो आहे तो मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दिल्लीच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष जिंकला. अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना ही निवडणूक झाली आणि पहिल्यांदा आम आदमी पार्टीला जे राज्य जिंकलं होतं त्या राज्यामध्ये म्हणजे एकदम वाईट पद्धतीने पराभवाला सामोरं जावं लागलं. आता ह्या सगळ्या प्रकरणात अरविंद केजरीवालांचं जे राजकीय नुकसान झालेलं आहे त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. अर्थात अरविंद केजरीवाल यांची जी प्रतिमा होती ती मी स्वच्छ आहे, जसं नरेंद्र मोदी म्हणतात मैं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. अरविंद केजरीवाल तसं कधी बोलले नव्हते, परंतु त्यांनी एकूणच दिल्लीच्या सरकारचा जो कारभार आहे किंवा त्यांचं जे सलग दुसऱ्यांदा जेव्हा सरकार आलं होतं त्यावेळेस अनेकांना एक प्रश्न पडला होता की दिल्ली नेमकी अरविंद केजरीवाल कशी जिंकते. त्याचा राजकीय राज्यशास्त्राचे अनेक विद्यार्थी अभ्यासही करायला लागले होते की देशभरात नरेंद्र मोदींची लाट येत असताना दस्तूर खुद्द दिल्लीमध्ये मात्र मोदींचा करिश्मा का चालत नाही हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत होता. आणि त्यामुळेच की काय अरविंद केजरीवालांच्या स्वच्छ प्रतिमेला तडा देण्यासाठी हा मद्य घोटाळा उकरून काढून सीबीआयला कामाला लावून अरविंद केजरीवालांवर ही कारवाई केली गेली असं आता उघडपणे बोललं जात आहे. यामधून आता अरविंद केजरीवालांचं जे काही नुकसान व्हायचं ते होतच आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की सीबीआय सारखी संस्था आणि ईडी सारख्या संस्थांना सुद्धा
खूप मोठ्या विश्वासार्हतेला त्यांच्या तडा गेलेला आहे आणि ही विश्वासार्हता आता त्यांची कधी भरून निघेल हा म्हणजे अनुत्तरित असा प्रश्न आहे. सीबीआय आणि ईडी सारख्या संस्था असतील किंवा न्यायालय असतील यांच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनात शंका कुशंका निर्माण व्हाव्यात असं वातावरण निर्माण होत आहे आणि ही धटिंगशाही फार दिवस खपून घेतली जाणार नाही असं आता अनेक जण बोलून दाखवत आहेत. विशेषतः अरविंद केजरीवाल आता बाहेर आल्यानंतर आधी ते भावनिकही झाले, परंतु ते लढाऊ वृत्तीचे आहेत, ते टोकाची भूमिका घेणारे आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षासोबत जसं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचं आव्हान आहे त्याहीपेक्षा कडवं आव्हान हे अरविंद केजरीवालांचं असणार आहे. आणि अरविंद केजरीवालांची जागा ही थेट दिल्लीत असल्यामुळे दिल्लीकडे अवघ्या भारताचं लक्ष असतं. त्यामुळं एका काळी जो काही सूड अरविंद केजरीवालवर उगवला होता तर तो उलटून नरेंद्र मोदीच्या अंगावर येऊ शकतो असं आता राजकीय भाकीत होत आहे आणि ते बऱ्याच अंशी येणाऱ्या काळात खरं ठरेल अशी सुद्धा चिन्ह दिसत आहे. कारण अरविंद केजरीवालांची मी आधी म्हटल्याप्रमाणे त्यांची जागा ही केंद्रस्थानी आहे. केंद्रस्थानी असलेलं ते राजकारणी असल्यामुळं आणि वक्तृत्व त्यांचं खूप छान आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नरेंद्र मोदींचं जितकं नामोहरम करता येईल तितकं नामोहरम ते करण्याशिवाय सोडणार नाही. नमोंचं नामोहरम हा केजरीवालांचा पुढचा कार्यक्रम असणार आहे. अर्थातच त्या सगळ्या गोष्टींचा विचार भारतीय जनता पक्षाने सुद्धा केलाच असणार. त्यामुळं पुढच्या काळामध्ये पुन्हा अरविंद केजरीवालवरून काही नवीन बालंट येतं का याकडे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. कारण मद्य घोटाळ्यातून अरविंद केजरीवाल जरी सुटले असले तरी त्यांना नवीन एखाद्या प्रकरणामध्ये पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न होणारच नाही अशी काही खात्री देता येत नाही. त्यामुळं अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी ही लढाई आता नव्याने सुरू होणार आहे आणि ती लढाई फार रंजक होणार आहे. आणि आक्रमकपणे केजरीवाल मैदानात उतरले तर नरेंद्र मोदींना आणखीन एक मोठा म्हणजे जसं म्हणतो की बदला घेण्याच्या वृत्तीने किंवा आपल्याला स्वतःवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करण्यासाठी म्हणा अरविंद केजरीवाल जर पूर्ण ताकदीनिशी उतरले तर नरेंद्र मोदींना ते फार महागात पडेल असं सध्या दिसतं आहे. आपण या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहात. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा न्यूज यात्रा, कारण हे आहे आपलं चॅनल.